आणि काय मग? वय ना? मग काय? आता मी एवढं सगळं जुळवून आणलंय ते काय उगाच वय? आता रोज भेटायचं बघा आपण. पण हा, एक लक्षात ठेव बर का, सगळ्यांसमोर एकमेकांना आपण अजिबात ओळख दाखवायची नाही. का म्हणजे? अरे एवढंसं गाव आहे आमचं. खुट्ट वाजलं की लगेच धडाम असा आवाज येतो आणि सगळ्यांना कळतंय. त्यातून घरी बिरी कळलं तर माझं घरातनं बाहेर पडणंच मुश्किल व्हायचं बघ. वय की नाही? वय. ए रेणू, राणादा, मी करते तुला. हा हा, बाय. बोल की राणादा. कॉलेजला जायचंय. कॉलेज? वय तू सांगितलं तसं अंजलीबाईंचं ऍडमिशन करून टाकलं बघ. हा. आता त्या बी तुझ्या बरोबर फॉरेनच्या कोर्सला येणार बघ. खरं सांगायलास राणादा? आई शपथ, तेव्हाच पावला म्हणायचा. बरं झालं बाबा राणादा, तू पटकन ऍडमिशन घेऊन आलास. अरे मला एवढं टेन्शन आलं होतं माहितीये. लई मोठं काम केलंयस माझं तू. ए अगं कसलं काम? अरे ते हेच की हे कॉलेजचं. हा. अंजलीचं ऍडमिशन झालं ना व. अरे त्याचं काय आहे, अंजली नसती तर मला बी घरच्यांनी सोडलं नसतं आणि मला करमलं बी नसतं ती नसती तर, होय की नाही? म्हणून म्हणलं अंजलीचं ऍडमिशन झालं ते एक नंबर झालंय बघ. रेणू, अगं तुला सांगतो, कधी एकदाच घरला जातो आणि अंजलीबाईंना सरप्राईज देतो असं झालंय बघ. राणा, पहिले मेरे को शेतात सोड. या असल्या कपड्या मला नेलेस त्या कॉलेजात. चल मेरे को आधी सोड, बाकीच काम कर नंतर कर तू. अरे गपकी, सोडतो तुला. तर थांब. बरं मी जाऊ काय? तयारीला लाग काय? हा? चालतंय की. अरे चल. आजकाल लयच खुश दिसायल्यास. चालते की. गप्रे, तुला काय करायचंय? चल. ताई साहब, ताई साहब, अहो ताई साहब, राग द्या की थोकून. उग कशाला चिडताय सा? ए, अपमान सहन करायची सवय नाही या नंदिता गायकवाडला. खानदानी घराण्यातनं आलोय आम्ही. अहो, हे समद खरं आहे गो ताई साहब. पर सर सलाम तू पगडी पचास. आधीच ती गोदा का लई चक्रम डोसक्याची. उग तिच्या नादाला लागू नका सा. आणि तू मस्ती सांगते, ती म्हणली तसं तुमच्या जेवणात काहीतरी घालून डाव साधायची. मग काय तिला कायमचं सहन करत बसू बाय? अहो जीव जाण्या परिस्थितीने घाबरून राहावं की काय चल दिवस हट. हे असलं काय जमणार नाही हा आपल्याला. असं मग सांगू काय गोदाकासनी तुम्हाला जेवाय वाढाय नाही. 2 घास त्यांच्या हातचं जेवा आणि 3रा घास हातनं जातोय का बघा. गबस गब्बस जरा. या म्हातारीचं एक काहीतरी केलंच पाहिजे. नंदिता पाणी दे ग. आम्ही मग कोण? राहू दे. गोदा का पाणी आण ग जरा. आहो, लईच दमला असं वाटतं. काम करणारा माणूस दमतेच की, माहित नाही वय? नाही, बरोबर आहे. लईच दमछाक होते आजकाल तुमची. पाणी पाहिजे ना तुम्हासनी? आणतो हा. द्या इकडं, आम्ही देतो की पाणी. तुम्ही चहाचं बघा, आमचं हे जरा लईच दमलेत बघा. घ्या घ्या घ्या. लई बी काम करत जाऊ नका साओ. जरा तब्येतीची काळजी घ्या की. काय झालं तुला आज? कुठं काय? नाही मग एवढी काकवी कुठं आणली जिभेवर? लई जोक करता बाई तुम्ही एक. जोक काय जोक? खरंच विचारायला लागलोय. आहो तसं नव, पण दिस रात एवढं राब राब राबता दमत असशीला म्हणून विचारलं. काय टेन्शन आहे काय? काय झालं? दर काही ठरना. औंधा शेतकऱ्यासनी ऊसाचा कमी दर द्यावा लागणार.
कारखाना काय म्हणावं तसा प्रॉफिट मध्ये नाही बघ. जेवढा जमल तेवढा दर द्या बाई, पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका असा. हा बघू. आता तुम्ही टेन्शन मध्ये म्हणजे आम्ही बी टेन्शन मध्येच. म्हणजे टेन्शन नाही, पण आमासनी लई राग आलता. पण सांगणार कुणाला? आता आणि कुणाचा राग आला तुला? गोदाक्कांचा राग आलाय बघा आमासनी. दुपारच्याला का नाही लई बेकार अपमान केलाय त्यांनी आमचा. डायरेक्ट रिकाम टेकडी म्हणले आमासनी. आता आमासनी सांगा, राणा भाऊजी जसं काम करायलेत तसं तुम्ही बी दिस रात राब राब राबताय का नाही? आमासनी असं डायरेक्ट रिकाम टेकडी कस काय म्हणल्या बरं? तर राणाच्या आणि माझ्या कामाचा तुझ्याशी काय संबंध? अहो हाय, संबंध हाय. आता आमचा नवरा एवढं दिस रात राबतोय म्हणल्यावर जरा तर किंमत पाहिजे का नाही आमासनी या घरात? हा पाहिजे का नाही? हे बघा, आमचा अपमान किंवा तुमचा अपमान आहे, तुम्ही जा बिचारा. असं नाही, तू सेपरेट मी सेपरेट. जर काम करायचं घरातली मग कोण अपमान करत नाही. बघ बाई चंदे, इथं आपल्या माणसालाच आपल्या माणसाची काही किंमत नाही, मग नोकर माणूस काय किंमत ठेवणार आहे? खरंय बघा ताईसाहेब तुमचं. ए, काय खरंय? आणि कोण नोकर माणूस? अहो तुम्हाला नाही का नाही, आपल्या बायकोची काही कदरच नाहीये बघा. कदर कुणाची करायची मला माहितीये, तू शिकवायची गरज नाही. होय? आमची सोडून समद्यांची कदर आहे तुम्हासनी. आम्ही काय घोडं मारलंय हो? अंजलीबाई, बघ जा. अंजलीबाई, ओ अंजलीबाई, अंजलीबाई, काय झालं राणा? अंजलीबाई कुठे आहेत? अरे मी बी अहो तुम्ही कधी आलात? हे काय आता झालं बघा. पाणी आणते थांबा. अहो नाही नको, ते पाणी राहू द्या. आधी मी काय सांगतो ते ऐका. ती काय माझ्यामुळे तुमचं फोन लायचं राहून गेलं ना व. अहो मी तिकडलीच भाषा इकडे आणली बघा आता. म्हणजे अहो ते मी जर्मन भाषेच्या कोर्सला ऍडमिशन घेऊन आले तुमच्यासाठी. तू. अरे मी म्हणजे अंजलीबाईंसाठी र. हे घ्या. अरे वा, भारी आहे की मग. अरे वय, ते परवापासून कॉलेज सुरू होते काय? एक मिनिट, नाही नको. अहो का नको? हे बघा, ते परवापासून कॉलेजला जायचंय काय? तुम्ही तयारीला लागा. अहो तुमच्यासाठी केलंय मी. एक नंबर राणा. ओ वहिनी जावा की. अहो तसं बी तुमचं ते जर्मनीचं राहिलंच होतं की. होय. नाही नको, म्हणजे आता घाईघाईत नको. तुम्ही आधी जेवा, मग आपण ठरवूया. अहो ठरवायचं काय त्यात? हे बघा, तुम्ही कॉलेजला जाणार आहे फिक्स आहे. मी ठरवू म्हणले ना. जा तुम्ही आधी हातपाय तोंड धुवून या. अहो घेतो, पण तुम्ही कॉलेजला जायचं हे फिक्स आहे बघा. आपण नंतर बोलूया, तुम्ही आधी आवरून घ्या जा. होय. चल 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 चल. राणा तुम्ही शिकणार आहेस होय? अहो आता हे काय केलंय तुम्ही अचानक? अहो अचानक कुठं? अहो लई दिवस झाला मनात घोळत होतो बघा. माझ्यामुळे तुमचा फोन जायचा चान्स गेला ना व. मग मला या कोर्सची माहित झाली, म्हणलं ऍडमिशन घेऊन टाकूया. अहो पण मला आधी कल्पना तरी द्यायची, साधं विचारायचं तरी. अहो मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. आणि कसं आहे, तुम्हाला तुमचा आनंद मिळाला पाहिजे असं ठरलं होतं मी. झाला का नाही आनंद? हो पण आता पनवन काय नाही, तुम्ही तयारीला लागा. हे सगळं कसं जमवलं होतं तुम्ही? तुम्ही बसा, सांग बसा. म्हणजे कसं आहे, तुम्ही पहिल्या कॉलेजात गेलो. अहो तुम्हाला सांगतो, तिकडे गेल्यावर घोळच झाला बघा. होय, म्हणजे चुकून ते बायकांच्या खोलीत शिरलो मी. लई चिडला माझ्यावर. अहो पोलिसात देणार होते मला. काय? नाही म्हणजे त्यासनी कळलं की चुकून आलोय म्हणून, मग काय बोललं नाही. मग मी मास्तरांशी बोललो, समजा सांगितलं आणि मग ऍडमिशन बी घेऊन टाकली. अहो समजा दिवस यातच गेला बघा. अच्छा, म्हणजे दुपारी म्हणून तुम्ही जेवायला आला नाहीत का? तर नाही, तुम्हाला आनंद झाला ना बघ? हो, पण मला सांगा, हा कोर्स माहिती कसा झाला तुम्हाला? अहो रेनू, ती बी करायला नव कोर्स. तिने तर आधीच ऍडमिशन घेतली बघा. रेणू? होय.
काय करायलाय? थांबा. हा अंजली बोल. काय करेन? काय गावपणा चाललाय तुझा? कसला गोपना? मी नाही म्हणाले म्हणून तू यांना काय सांगितलं? मी कशाला काय सांगू? मी ऍडमिशन घेतली एवढंच सांगितलं होतं. मला चांगलं माहितीये यांना काय सांगितलं असेल ते. मग येणारच ना आता कॉलेजला? अजिबात नाही. तू फोन ठेव, नंतर बोलते तुझ्याशी. बाय. अहो तुम्हाला आनंद झाला नाही काय? अहो तुमच्यासाठी केलं हो समजा. तसं नाही, तुम्ही माझ्यासाठी केलं त्याचा मला खूप आनंद झाला. पण हा कोर्स करून मी काय करू? एकदा विचारायचं तरी ना मला. तसं नाही हो, पण मला तुम्हाला सेपरेट द्यायचं होतं, पण तुम्हाला हे पटलेच दिसत नाही. अहो नाही नाही, असं काही नाहीये. पण ह्या सगळ्याची काय गरज होती? अहो गरजेसाठी शिकायचं नसते, तुम्हीच म्हणताय ना व. शिकायचं म्हणून शिकायचं असते, आणि तुम्हाला शिकायला आवडतंय ना व, म्हणून मी हे केलं समजा. हो, पण आपल्याला आधी घरच्यांना विचारावं लागेल. आबांची परवानगी घ्यायला लागेल. अहो आबा काय शिकायला नाही म्हणणार आहे तोय? पाहिजे तर फोन करून विचारतेस नाही. नाही नाही, पण मी शाळेत जायचं ठरवलं होतं ना. अहो ते पुढच्या महिन्यापासून करा की. नाही नको, आजच घरात विषय झाला. मी सारखी घराबाहेर असते आणि जाऊबाई एकट्याच घरात असतात. त्यांना नाही आवडत. अहो असा विचार बी मनात आणू नका, उलट त्यालाही खुश होतील बघा. होय, पाहिजे तर आता जाऊन त्यास विचारू. चला. नाही नाही, असू दे. हे बघा, उगा काहीतरी कारण हुडकत बसू नका. तुम्हाला कॉलेजात जायचंय आणि यो कोर्स करायचा आहे म्हणजे करायचंय. अहो तुमच्यासाठी दुसरं काही सुचलं नाही हो मला, म्हणून मी हे केलं समजा. आता नाही म्हणू नका सर. पण बिन काय नाही, तुम्ही म्हणला म्हणून मी शिकलो का नाही? शिकलो का नाही? मग आता मी म्हणतोय म्हणून तुम्ही शिका. तुम्ही कॉलेजात जाणार म्हणजे जाणार, फायनल. हे बघा, माझ्यासाठी एवढं करा. सूरज, ऐक की सूरज. सूरज, जरा आम्ही काय म्हणतो ऐक की जरा. वय की मला झोप्या लागल्या, झोपू दे. अरे सूरज, हे बघ सूरज, आम्हासनी का नाही असं घरात बसून नाही राहायचं बघ. आम्हासनी बी काय तर करायचंय. जा की मग फिरून ये कुठून तरी. हात पाय आलो जरा अंगाला कष्ट येऊ देत, मग झोप येत्या. अरे तसं नव्ह, आम्हासनी का नाही असं असं काहीतरी वेगळं करायचंय बघ. कुणी अडवले तुला? हा, कुणी अडवले? काय करायचं ते कर, मला झोपू देत. कसला नवरा पदरात पडलाय का नाही आमच्या, कुणास ठाव. ते राणा भाऊजी बघ, स्वतःच्या बायकोसाठी किती किती आणि काय काय करायलेत. त्यांना कोर्सला बी घातलं. आणि तू स्वतःची बायको हिथं बोर होऊन मेली तरी बी चालते, पण स्वतःला मात्र झोप पाहिजे निसती. काम करणाऱ्या माणसाला येत्या झोप, त्याला मी काय करू? तुझ्यासारखं काय इथं बसून खात नाही इथं. ए, आमच्या खाण्यापिण्यावर जायचं नाही हा, अजिबात. आधीच सांगून ठेवतो. नाही तुम्हाला जर आमचं खाणं पिणं झेपत नसेल तर आम्ही आमच्या पप्पांना सांगतो, ट्रक भर खाणं पिणं देत्याल. जा जा जा. पप्पा 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 काम माहित मला, उद्या झोपू दे आता. सूरज उठ, उठ आधी. काय पाहिजे? उठ. काय? हे बघ, आमासनी असं घरात बसून नाही राहायचं आता. तू तू आमासनी कोर्सला ऍडमिशन घेऊन दे चल. अच्छा, दर टायमाला वहिनीने केल्यावर कशी जागी होतीस ग तू? हा, इतके दिवस डोसक्यात आलं नाही तुझ्या कोर्सचं? ते आमासनी माहित नव्हतं या घरात चालतंय नाही चालतंय. आता जाऊबाईंच्या निमित्तानं कळलं या घरात समजत चालतंय. नाही म्हणजे ऐक, आमासनी तू कोर्सला ऍडमिशन घेऊन दे म्हणजे दे बस. काय काय करणार आहेस जर्मन शिकून तू? जर्मन नाही र, त्याच्यापेक्षा काय तर भारी शिकणार आहे आम्ही. वहिनींपेक्षा भारी शिकणार आहेस वय? आणि मग आधी बोलणं चालणं सुधरा, मग जा कोर्सला. बोलणं चालणं सुधार म्हणजे खानदानी घराण्यातली एकुलती एक पोरगी आहे आम्ही. बोलणं चालणं शिकायची गरज नाही आमासनी, रक्तातच आहे ते आमच्या. हे बघ, तू किती बी उड्या मार,
असा एरिया गेरीला घेत नसतात कोर्सला. तुझ्या जिबेला काय हाड हाय का नाही रे सूरज? आयरा गायरा कुणाला म्हणायलायस? आयरा गायरा असशील तू, आम्ही नाही. होय हायच मी एरिया गेरा झालो तुझ्यामुळं. हा आता झोपू का नको? झोप मग. नाही नाही, ते बडबडत असते. सूरज, तुझा का नाही काडीचा उपयोग नाहीये बघ. नाही, आम्ही का नाही राणा भाऊजीच नीच सांगतो, 2 मिनिटाला ऍडमिशन करून देतील बघ आमचं. मग टेचत जाऊ आम्ही कोर्सला. तू बस झोपत. काय करायचं ते कर तू, जा. माझ्या माग किरकिर लावत बघू. अहो खरंच नको. तुम्ही काय बी सांगू नका, मी आबासनी फोन लावून विचारतो. थांबा. ऐका तरी. अहो हा बोला पहिलवान. आबा अहो त्याचं काय आहे? मी अंजलीबाईंचं ऍडमिशन घेतलंय फॉरेनच्या कोर्सला, पण ते नाही म्हणालेत बघा. कसला कोर्स? आबा त्याचं काय आहे? ते माझ्यामुळे त्यांचं फॉरेनला यायचं राहून गेलं ना बघ. हं. म्हणून ते जर्मन भाषेच्या कोर्ससाठी मी त्यांचं ऍडमिशन घेतलंय बघा. अहो काय नाही, फक्त 1-2 महिन्याचा बघा. अरे मग चांगलं आहे की. आता हे तुम्हीच सांगत त्यासनी. अहो मी किती समजवतोय पण नाही म्हणालेत त्या. बर दे फोन दे. होय घ्या. नाही नको. बोला. हॅलो. अंजली, अगं तुझ्या मनात आहे तर शिक की. नाही आबा, मी शाळा परत सुरू करायचं म्हणते ना. अरे ते होईलच. अरे पण महिन्याभराचा कोर्स आहे ना. बर कोर्स चांगला आहे ना? हो, कोर्स चांगला आहे, पण त्याकरता मला कॉलेजला जावं लागेल ना. मग जा की, तुला कोणी अडवलंय? नाही तसं नाही, पण घरातली सगळी कामं. अरे घरातली काम करायला खंडीभर माणसं आहेत. आणि तुझ्या धाकट्या जाऊबाईला नव ना कामाला. हा नको काळजी करू, तुझा. आबा पण आता पण बिन काय नाही. कोर्स चांगला असेल तूच म्हणलीस नव. आणि रानानं तुझ्यासाठी एवढं केलंय तर जायला काय हरकत आहे? हा जा तू. बाकी घरातलं समजा ठीक आहे ना? हो, बाकी सगळं नीट आहे. ठीक आहे. तुम्ही जावा कॉलेजला, मी येतो लवकरात लवकर. हो, गुड नाईट आबा. गुड नाईट, गुड नाईट. होय म्हणलं ना बाबा, मी म्हणलो होतो का नाही. आता तुम्हाला करायलाच लागतोय बघा. राणा भाऊजी, ते आम्ही असं म्हणत होतो की आमासने बी घरात बसून बसून ना लई कटाळा येतोय बघा. आमासने बी काय तर करायचंय. वहिनी, आधीच तुमच्यावर घरच्या कामांचा लोड आहे आणि त्यात आणि एक. हा, कामाचा लोड आहे हे खरंच आहे, पण कसं आहे राणा भाऊजी, आमचा का नाही कामाचा उरक लई फास्टात आहे बघा. म्हणजे कुठलं बी काम आम्ही हातात घेतलं का नाही की असं झटक्यात होते. काय जाऊ बाई, बरोबर आहे ना व? बघा, पण उरलेल्या टायमात काय करायचं ते काय सुधरत नाही बघा. म्हणून मग कशात तरी काय तर मन गुंतवलं पाहिजे का नाही. ठीक आहे वहिनी, तुमचं बी ऍडमिशन करून टाकतो. काय तुम्ही बी जर्मन शिका. नाही नाही नाही, ते तसलं काही ना ग. आम्हासनी का नाही त्याच्यापेक्षा काय तर भारी करायचंय बघा. वहिनी सांगा तुम्हाला फक्त काय पाहिजे ते. हा चालतंय. पण राणा भाऊजी, मामनजी नाही म्हणलं तर? नाही म्हणजे आता जाऊबाईंवर त्यांचा खास जीव आहे म्हणून त्यासनी वय म्हणलं हो, पण आमचं तसं नाही. नाही वहिनी, तसं काय नाही. आबांसाठी तुम्ही दोघी बी सारख्याच आहेत बघा. आणि आबांचं कायम पाठिंबा असतंय शिकायला. वय, आणि तुमचा जर पाठिंबा आहे म्हणल्यावर तर वयच म्हणणार ते. खात्री आहे आमची. बरं राणा भाऊजी, आम्ही जरा विचार करतो आणि मग सांगतो तुम्हाला. हा चालते. माझं काय रे? काय नाही, ते घोराळाचा आवाज नाही द्यायला लागतो. उद्यापासून नवीन हंगाम सुरू होतो ना मग. त्याच उद्घाटनाला तुम्ही आणि वहिनी यायचं. काय रे बाजा, आम्ही काय मांजर मारलोय भैर? तसं नाही वहिनी, तुम्ही पण या की. ढाकल्या वहिनी साहेब म्हणून तुमचा पण मान आहेच की. ठीक आहे, मग समजे मिळून जाऊ काय.
हे चांगले या कारणानं अंजलीबाईंना गुराल धावता येईल आणि गुळबी खायला देता येईल लई मजा येईल